पहिल्यापासून संभाजी पाटलाच निवडून दिला आहे. आता बी संभाजी पाटलाच निवडून दिला आहे. संभाजी पाटीलच काय आमचा विकास कामे चांगले केले त्यांनी. विकास काम म्हणजे नेमकं काय केलं? आमच्या गावामध्ये त्यांनी 2 कोटीची निधी दिली. किती कोटीची? 2 कोटीची निधी दिली. 2 कोटीची निधी कशासाठी दिली? साठवण तलाव बांधून काढला. आणि बसस्टँडचं काम 4 वर्ष रखंड होतं, त्यांनी विद्यमान आमदार असताना त्याचं काय? बसस्टँडचं काम चांगलंच झालेलं आहे. कोण म्हणतो तुम्हाला रखडलं? बरं, तुरुरी ते तोगरी रोडही रखडला होता यांनी विद्यमान आमदार असताना. कावर रखडला याचं कारण काय? रखडलं कुठं? ते रोड झालंच ना, थोडीच रखडलं नाही का? मग तुमचं मत कुणाला नेमकं? माझं मत संभाजी पाटलालाच आहे. संभाजी पाटलाला म्हणजे संभाजी पाटील निलंगेकरला. आज आपण देवणी शहरातील मुख्य रहदारी असलेल्या बसस्थान स्थानकासमोर आहोत. आपल्यासोबत काही आपले इथले मतदार आहेत. त्यांनाच विचारून नेमकं आगामी 20 तारखेला मतदान होणार आहेत. आपलं मत कुणाला? भाजपला. कुणाला? भाजपालाच का? संभाजी पाटलालाच का? काय काम आहे? विकास कामे काय केले? काय काम केलं? आणखी काय? तुमच्या वेळेला थंडी रस्ता होता. आतापर्यंत 60 वर्ष झाले. आज पहिला रस्ता आहे थंडीवर. तुमचं मत भाजपालाच? भाजपालाच. कौल जनमताचा निलंगा मतदारसंघाचा आपण आढावा घेऊ. आगामी 20 तारखेला मतदान होणार आहेत. भाजपाचे उमेदवार संभाजी पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंखे आता सरळ लढत होत आहेत. आपलं मतदान नेमकं कुणाला? संभाजी पाटला. संभाजी पाटलालाच का? कामं केले आहेत बसस्टँडचे व्यवस्थित, रोडचे कामं केलेले आहेत म्हणून संभाजी पाटलाला. त्यांना येत्या 20 तारखेला मतदान आहे. तुमचं मतदान कुणाला? संभाजी पाटला. संभाजी पाटलालाच का? आमचे कामं केले. कामं नेमकं काय काम केलेत? अहो परत मत आम्हाला शेतकऱ्याला तुम्हाला दुनियाचे कामं केले, काहीतरी लई काम केले बघा. म्हणून संभाजी पाटला. संभाजी पाटला. देवली तालुक्यात संभाजी पाटला. बोला. आगामी 20 तारखेला मतदान होणार आहे आणि भाजपाचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर व काँग्रेसचे अभय साळुंखे आहेत. म्हणजे नेमकं मतदान नेमकं तुझं कुणाला? आमचे मतदान आमच्या भैयाला, संभाजी भैया. संभाजी भैयालाच का बरं? आता जास्तीत जास्त काही पर्सनल. संभाजी पाटील 10 वर्ष आमदार असताना सुद्धा काहीच काम केलं नाही असं लोकांचा आरोप आहे. त्यांचं व्यक्तिमत्व असतंय. आता आमच्या नजरेमध्ये त्यांनी कामं केलेत बरेचसे, काही केले नाही. आमची बी काही नाराजगी आहे, पण भविष्यामध्ये आम्ही त्यांनाच मतदान करू. नेमकं म्हणजे काय कामं केलेत? त्यांचे कामं सांगता येतील? आता समोरच आहे, बस स्टँड झालेलं आहे, बौद्धविहार झालेलं तर हे बरेचसे कामं झालेले आहेत. त्यामुळे तुमचं मतदान संभाजी पाटील. वसतिगृह झाले, मुलांचं मोठं लट भरपूर परवा झालेलं आहे. ते तहसील कार्यालय झालेलं आहे. निलंगा उदगी रोड मोठा हायवे झालेला आहे. असे भरपूर कामे आहेत की आपण असं सांगता येणार नाही. आहेत की आम्हाला देवणी प्रवास करायला 1 तास लागतो, अर्धा तास लागला. आता अर्धा तास लागला. टाइम वाचला, बचत झाली. धन्यवाद. संभाजी पाटलांच्या कार्यावर समाधान आहोत का? आणि संभाजी पाटला आगामी 20 तारखेला मतदान नेमकं कुणाला? संभाजी पाटील. संभाजी पाटलालाच का? नेतृत्व चांगला आहे, खंबीर आहे. संभाजी पाटला 10 वर्ष विद्यमान आमदार असताना काहीच काम केलं नाही असं तर लोकांचं म्हणणं आहे. त्याबद्दल तुमचं मत काय? नाही केले, त्यांनी भरपूर कामं केली. कामं केलं, त्यांनी केलेल्या कामाचा काही आढावा देता येईल का? आहे की पंचायत समिती कर्मचाऱ्याची हे झाली, बिल्डिंग बांधली, पुन्हा तहसीलला बांधले, पुन्हा निलंगा उदगी रोड जे की बराच वेळ लागत होता, रोड खराब होता, बराच वर्ष रोड नव्हता, त्यांनी मंजूर केला आहे. पण करोना काळात 4 वर्ष हा रोड रखडला होता. त्यांनी विद्यमान आमदार असताना सुद्धा रोड रखडला होता. याचं कारण आहे त्यांचे थोडं कमीपणा पडला, जाणं संपर्क झाला. आणि त्यात आम्ही समोरले उमेदवार पैसे चांगले उमेदवार आहेत म्हणून तुमचं म्हणून हा असं आहे. संभाजी पाटला. धन्यवाद. आगामी 20 तारखेला मतदान आहे. बिरादर साहेब, तुमचं मतदान नेमकं कुणाला? माझं मतदान बीजेपीला आहे. बीजेपीचे उमेदवार संभाजी पाटला 10 वर्षात काहीच काम केलं नाही असं लोकांचं म्हणणं आहे. त्याबद्दल तुमचं मत काय?
नाही, चांगला आहे आमच्यासाठी. त्यांनी चांगले काम करत आहेत आणि करू द्यात पुढे. आणि त्यांनी काय काम केलं असं तर तुम्हाला सांगता येतील का? नेमकं त्यांनी विकास काम काय केले? विकास कामं म्हणजे आमच्या गावाला रोड केलेत आणि दुसरी योजना काही दिल्यात आम्हाला नंदमध्ये गावासाठी आणि तालुक्यासाठी पण दिल्यात काही पण त्यांनी. त्याच्यामुळे त्यामुळे तुमचं मतदान बीजेपी? हां, माझं मतदान बीजेपीला म्हणजे संभाजी पाटील. संभाजी पाटलांना. येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. बीजेपीचे उमेदवार संभाजी पाटील आणि काँग्रेसचे अभय साळुंखे आहेत. नेमकं मतदान कुणाला? भाजपला, संभाजीराव पाटलाला. संभाजीराव पाटलालाच का बरं? हा, आपला काय माणूस आहे. नाही, तुमचं 10 वर्षात संभाजी पाटलानं काय काम केलं काही सांगता येईल का? सगळे गेले, रोडा, मंदिराला पैसे दिले, 10 लाख 15 लाख मंदिराला दिले आमच्या गावच्या मठाला. त्यामुळे तुमचं मतदान अजून दुसरं काय संभाजी पाटला. 20 तारखेला विधानसभेचं मतदान होणार आहे आणि भाजपाचे उमेदवार संभाजी पाटील आहेत आणि काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंखे. म्हणजे आपलं मतदान नेमकं कोणाला? भाजपकडे जाणार. भाजपलाच का? का बरं? मी आमचं काम झालं मी करणार. नाही, संभाजी पाटील तर 10 वर्ष आमदार असताना काहीच काम केलं नाही लोकांचं म्हणणं आहे. तो त्यामुळे संभाजी पाटील दिलं तर देणार, हे खाली देणार खाणार कोण आहे तसं. त्यांनी ते बघा दिलं खाल्ले लोक, त्यांनी काय करणार? त्याच्यामुळे तुमचं मतदान संभाजी पाटील जाणार. धन्यवाद. 20 तारखेला मतदान होणार आहे. भाजपाचे उमेदवार संभाजी पाटील आहेत आणि काँग्रेसचे अभय साळुंखे आहेत. आपलं मतदान नेमकं कोणाला? नाही, भाजपला जाणार आमचं मतदान. भाजपलाच का? हो, संभाजी पाटला. संभाजी पाटलालाच का? 10 वर्ष संभाजी पाटील विद्यमान आमदार असताना काहीच काम केलं नाही असं लोकांचा आरोप आहे. तुम्ही तर म्हणतात संभाजी पाटील. नाही, आम्ही त्यांनाच देणार. आम्ही पक्षाचे लोक, भाजपचे आम्ही आता पुढाराही दिलेलो नाही. हां, त्यामुळे तुमचं मतदान भाजपला जाणार. ओके, धन्यवाद.